नमस्कार, वार्ता गोव्याची या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी सिद्धेश. बुलेटिनमध्ये अत्यंत महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत, पण सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जीवनाला मायेची चव. घरकुल मसाले. गणेश चतुर्थीसाठी सरकारकडून नियमावली जारी. घरगुती गणेश पूजन ऑनलाईन उरकण्याची सूचना, तर सार्वजनिक गणेश मंडळांना आरोग्य शिबिरं राबवण्याचा सल्ला. राज्यभर संततधार पाऊस, चतुर्थीतही पाऊस झोडपणार. बुधवारसाठी ऑरेंज अलर्ट जारी. अनंत चतुर्दशीनंतर राज्यात नवी राजकीय समीकरणं. मगो नेते सुदीन ढवळीकरांचा राजकीय बॉम्ब. मायकल लोबोनशी राजकीय चर्चा झाल्याची कबुली. कोरोनाच्या सावटाखाली यंदाचाही इफ्फी हायब्रिड पद्धतीनं 52वा चित्रपट महोत्सव नोव्हेंबरमध्येच. ऑनलाईन नोंदणीस प्रारंभ. 100% गोमंतकीयांनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचा दावा. पुढील वर्षापासून पूर्व प्राथमिक शाळांसाठी नवं शैक्षणिक धोरण. आणि 24 तासात कोविडचा एकही बळी नाही. 74 नवे रुग्ण. सक्रिय रुग्णांची संख्या 854 वर. कोरोनामुळे यंदाही पणजी महानगरपालिकेकडून चतुर्थीसाठी गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. पाहूयात या गाईडलाईन्स नेमक्या काय आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आणि विसर्जन मिरवणुका यांवरती बंदीसह चतुर्थीसाठी महापालिकेनं एसओपी जारी केली आहेत. विसर्जन स्थळी फटाके फोडण्यावरही बंदी असेल. गर्दी टाळण्यासाठी मूर्तीचं विसर्जन झाल्यानंतर लगेचच घरी परतावं लागेल. कोरोनाबाधित मिळण्याचं प्रमाण कमी असलं तरी कोरोना रुग्णांचा मृत्यू होतोय. चतुर्थीनंतर कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. गर्दीमुळे धोका वाढण्याची शक्यता देखील आहे. धोका टाळण्यासाठीच महापालिकेनं चतुर्थीसाठी खास एसओपी जारी केली आहे. महापौर रोहित मोन्सेरात यांनी याविषयीची माहिती दिली आहे. मूर्ती घरी नेताना कुटुंबातील दोघांनीच जावं असं देखील सांगण्यात आलंय. त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगचं पालन आवश्यक आहे. उत्सवामध्ये वावरताना मास्क परिधान करणं बंधनकारक असणार आहे. विसर्जन संध्याकाळी 5 ते रात्री 10 या वेळेमध्ये करण्याची मुभा आहे. विसर्जन मिरवणुकांवरती बंदीच असेल. निर्माल्य कचरा पेटीतच टाकावं. विसर्जन स्थळी प्रत्येक कुटुंबातील 2 किंवा तिघांनीच यावं असं देखील एसओपीमध्ये म्हटलंय. चतुर्थी काळामध्ये मार्केट आणि मांडवी किनारी माटोळीच्या सामानाची विक्री होत होती. दरम्यान आता निश्चित केलेल्या जागीच 8 ते 10 सप्टेंबरपर्यंत माटोळी साहित्याची विक्री करता येईल. महापालिकेच्या परवानगीशिवाय फटाक्यांची विक्री करता येणार नाही. मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेनं ठिकाणंही निश्चित केली आहेत. ही ठिकाणं नेमकी कोणकोणती आहेत त्यावरती देखील ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात. फेरी धक्का, मिरामार किनारा, करंजाळे किनारा, मार्टिन्स, करंजाळे किनारा, स्विमसी, रायबंदर फेरी धक्का, कॅप्टन ऑफ पोर्ट जेटी, मानसवाडा रायबंदर, फोंडवे रायबंदर, सापेंद्र रायबंदर, 4 पिलार मळा, जुने PWD कार्यालय पाटो या ठिकाणी गणपती विसर्जन करता येईल. बाणस्तरीचा बाजार चतुर्थीच्या सामानाच्या बाजारासाठी प्रसिद्ध. गावागावातील शेतकरी बाणस्तरी बाजारामध्ये केळीची पानं, सुपारीचे कात्रे, तोरंग आणि इतर सामान घेऊन येतात. मात्र यंदा आलेल्या पुराचा फटका या बाजाराला सुद्धा बसलाय. म्हाका 15 वर्सां जाली बाजारांत येता बाणस्तरी बाजारांत. पूण अंदू कितें जाला, पावसाक लागून भरपूर वेपार म्हारग जाल्लो आसा आनी भरपूर वेपार म्हारग जाल्लो आसा. तुमकां बसपाक बीन कितें पयलीं सारकें आसा काय? हय, वचपाक आमी बरें आसा. आनी एक पावणेदार येवना आजून सुद्दां आमकां विचारपाक कळ्ळें. ते तेकार रे. तुमी आयच्यान कितले दीस बसता मागीर? आयज आनी फाल्यां 2 दीस. 2 दीस. 2 दीस. जे सामान लागता पळय माटोळी एका तें सगळें मेळ्ळें तुमकां एफोर्ट? हय, मेवळा पूण म्हारग मेळ्ळा सोमतें. म्हारग मेळ्ळा. सोमतें म्हारग जाला. आनी लोकांचें कशें कितें? लोक सवाय करून मागता काय कशें कितें रेट बी? लोक आतां म्हणटा आमकां आतां दोनो घेवन बसलो म्हणटा ते कितें म्हणटा तुमगेलें सामान म्हारग म्हणटा. म्हारग कशें आतां पळय पावस पडटा वयर झाडां चडोवं मेळना, कांय करूं मेळना, कचरो काडूंक मेळना, कांय करूंक मेळना. आतां मेळ्ळा तेजेरूच मातशें मेकअप करून घेवपाचें. तरी आसतना लोक सवाय करून तुमी मागीर पूण लोक म्हणटा कित्याक तुमचो वेपार म्हारग म्हणटा. आसा पयलीं भशेन गर्दी दिसता लोकांची? वार्षिक जशी गर्दी दिसता तशी गर्दी दिसता? दिसना. आमी आतां पळय काणकोण भोंवता, सांखळे भोंवता, मागीर विडी म्हणटा तो डॅमार थंय सुद्दां वचून सामान हाडलां हांवें. पूण सामान पळय इतलेंच. कोरोना लागून कितें प्रिकॉशन घेतल्या तुमी? मास्क बिस्क वापरून सगळ्यांक लोकांक? हय हय, सगळ्या मात गर्दी बिर्दी करपाक तुमी सांगता लोकांक? सांगता. तुम्ही खंयचे? हांगचेच काय? हां. दुसरी गजाल म्हटल्यार आतां फाटल्या दिसांचो फ्लड जालो, वारें जालें, उदक बी येयलें, कितें तुमकां कितें कुळागरी भागांत भरपूर फरकूय पडलो, म्हणजे तुमकां लुकसाणी बी भरपूर जाली कितें?
कळ्ळें हेजेर तुमचें कितें म्हणणें आसा पावसाने रे पावसाळ्यात लोकांनी याल नाही हय. सगळं निसंत सगळं येताले सगळं निसंतात नाही सगळं बरोबर काय पुरवत नाही काय उरलें ना उरलं ना सगळं वाऱ्या केळ मे सोबत गेले म्हणतो सगळ्यांनी किती उरले वाऱ्यांनी म्हणून- माडी बिडी सगळं मोडून पडले म्हणून कात्रे बित्रे म्हारग जाले कात्रे म्हणजे येता तुमचं काय लागन वड्या ते बांद्यावर येतात हां भायले येता भायले येतात न्ही आमकां अशें आसले मला सगळं याल माडी बिडी सगळं मोडून गेले म्हणून सगळं पणसा पाणी बिणी सगळं जालें म्हणून कात्रो कसो आहा तुजे कडेन कात्रे कात्रे उदक दिले म्हणून थोडे उरल्या म्हणून हां थोडे उरले हे 10 या 3.5 4,000 वर ना हां आई कशें कितें बाजार जाला तुमचो बाजार पावस पडलो न्हू हय. उदक येयले आनी केळमे आमचे सगळे वाऱ्याने हें जावन गेले गेले सर कुसन गेले आनी ओके सगळे मोडोन पडले आनी जाता गिरायक जाता गिरायक कशें पळय कशेंय दिवचें पडटा हां लोक व्हरोंकूय करिना बरोबर 200 रुपयांनी पासून फेणो व्हरपाक करिना लोक 150 दिता हां ओके नुकसान पडलें आमकां बरोबर तुमी खंयची आई तुमी खंयची आमी बेतकेचे हां बेतके हां ओके साऱ्याचे पयशे जायना उबे आनी कोण्यांचेय पयशे उबे जायना कोणो 60 रुपया एक कोणो जाय एका आयाक 5 कोणे वयता गणेश चतुर्थी फक्त 3 दिवसांवरती आली असून खरेदीसाठी बाजारात लोकांची गर्दी दिसून येते आहे. डिचोली नगरपालिकेने यासाठी खबरदारी घेतली आहे. विक्रेत्यांना 1 मीटरच्या फरकानं मार्किंग करून जागा उपलब्ध करून दिल्यात. बाजारामध्ये खरेदीसाठी गर्दी न करण्याचं आवाहन नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी केलं आहे. आम्ही जागे मार्किंग केल्या आणि जवळजवळ 300 वयर आम्ही जागे आम्ही मार्क केल्या. इन बिटवीन डिस्टन्स आम्ही 1 मीटर सोडला म्हणजे डिस्टन्स मेंटेन करून आम्ही हे मार्किंग केलेलें आसा सो दॅट मातशें आमी आमचे तरेन खबरदारी घेवचीच पडटली आमकां कित्याक केसीस परत आमी वाडोवंक दिवपाक जायना कित्याक सेकंड वेवाक आमी पळयलां कशें कितके सगळ्यांक त्रास जाले ते आमचे तरेन बिचोली म्युनिसिपालिटी तरेन आमी स्पिकर म्हणजे अवेअर करपाक आमचे SOP पाळा म्हणून सगळे आमी अनाउन्समेंट आमचे चालूच आसतले. त्याच बरोबर आमी कॅमेराय लायल्या सो दॅट सगळ्यांची नजर आसतली. आमचे स्टाफ आसतले आमचे म्हणजे पुलिसूय आसतले म्हणजे वॉच दवरपाक की मास्क सारके घातला काय ना सगळें पळोवपाक आमी प्रयत्न करतले म्हणजे सगळे म्हणजे सुरळीत जावचे आनी सगळ्यांक केसीस वाडच्यो न्हू कित्याक डेल्टा वेरियंट येयल्लो आसा त्या खातीर सगळ्या बिचोलकारांक हांव रिक्वेस्ट करता की तेंच्यांनी हो सण इजी घेवचो न्हू की खूब आमकां सांबाळून आपलो जीव सांबाळून आमकां गणेश चतुर्थी आमची ही साजरी करची पडटली. 2 व्हिलर आनी 4 व्हिलर आमी अलाउड करचे ना आमी अरेंजमेंट केला पार्किंग ऑलरेडी स्कुला कडेन रिक्वेस्ट केला की तेंच्यांनी आमकां हेल्प करता म्हटलां. मागीर बस स्टँडार मागीर आमची म्युनिसिपालिटी फाटल्यान आनी मार्केटा फाटल्यान तो जागो आहा थंय आमी पार्किंगचे अरेंजमेंट केलां. गोंयकारांनी म्हाका दिसता सगळ्यांनी वॅक्सिन घेतलेलें आसा जे भायले येतले पळय वेंडर्स आनी तेंच्या खातीर आमी मातशें स्ट्रिक्ट केलां. आमकां जागो सारको मेळून दिला आनी डिस्टन्स दवरला आमकां आनी दुसरें म्हणजे कोविडाची हे दाखयल्या शिवाय आमकां हे दिवंक ना जागो दिवंक ना ते बसपाक आनी हे फावटी बरें हे केलां नाल्यार झगड्यो जाताल्यो आनी कितें जातालें तें जावंक ना. तुम्ही सॅटिस्फाय आसा मेजला तितून जागो तुमकां पावता तो हय ना आतां तितून आमी एडजस्ट करता पावाना जागो पूण आमी एडजस्ट करता कित्याक सांग सगळ्यांकूच जाय न्हू सगळेच जाणांक बाजार करूंक जाय आनी कितें आमी म्हणजे आमचेच चिंतिना दुसऱ्यांचेय चिंतता. तुका कितें दिसता की बाजार आतां मार्केटान हाडला ह्या वर्सा हय. एफसी भायलो स्वच्छते बद्दल खूब बरें केलें सगळ्यांक बरें पडलें दुकानवाल्यांकूय बरें पडलें सगळ्यांक बरें पडलें कित्याक नाजाल्यार आमी काय हेवटेन पयशे जाले मागीर सगळ्या दुकानकारांची जाणार आमची जाणार आनी वाट लागताली जीव सामको जाम पडटालो आमचो म्हणून आमी मातशी सुशेगाद जाता. आनी आतां ही बाजारान लोक येतले तांकां तुमी कितें म्हणटले की गर्दी करूंक दिवची ना आमी आमचे खूब फुड्यान रावले आमी पयस रावा म्हणटली म्हणजे हांव तर म्हणटात हरशी पूण आनीक आमी अशी कोणाकूय सांगतली गर्दी करूं नाका आनी कितें करूं नाका. आतां शॉप दिता तुमकां हें मागला तुमचें वॅक्सिन आसा काय विचारलेलें. हय वॅक्सिनाची पयल्या शिवाय आमकां जागो दिवंक ना. रोजगार विमुख शिक्षणावरती भर दिला पाहिजे. पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यामध्ये नवीन शिक्षण धोरण लागू केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केली. शिक्षण संचालनालयानं सोमवारी मिनेझिस ब्रागांजा सभागृहामध्ये आयोजित केलेल्या शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री बोलत होते. गोंयांत वन ऑफ द बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर इन बोथ
म्हणजे इन इन्फ्रास्ट्रक्चर फ्रॉम द प्रायमरी सेक्शन टू द ग्रॅज्युएट लेवलपर्यंत इन अ गव्हर्मेंट सेक्टर आणि इन एडेड. म्हणजे नॉट ओन्ली द इन्फ्रास्ट्रक्चर बट वन ऑफ द बेस्ट ह्युमन रिसोर्स हे गोंयांत दिता. हांवें मुद्दामून एडेड म्हणलें कारण एडेड इतक्याच खातीर म्हटलें की गव्हर्मेंटाचें इन्फ्रास्ट्रक्चर जे स्कुलांनी जाय ते डायरेक्ट गव्हर्मेंट करता, बट एडेड स्कुलांतल्या इन्फ्रास्ट्रक्चराक सुद्दां म्हणजे आमी ग्रँट इन एड दिता आसतना तांकां बाकीची जी ग्रँट आसा ही बी सरकारा कडल्यान दिली वता. त्या खातीर स्टेटींत वन ऑफ द बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर एड्युकेशन सेक्टरांत आसतली. पुराय देशांतली 1 नंबरची स्टेट हें गोंय राज्य आसतलें हांवें ठामपणी सांगपाक शकता. आमकां करियर ओरिएंटेड एड्युकेशन्स हेजेर फोकस करचो पडटलो. आमकां सिलेबस जो आसा विच सिलेबस शूड बी द स्टेट सेंट्रीक आसपाक जाय. ऑलरेडी आमची कमिटी ताजेर काम करपाकूय सुरवात केल्ली आसा. सिलेबस आनी करियर हें थरयता आसतना फ्रॉम द प्रायमरी लेवल टू द डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन लेवल पर्यंत देर शूड बी द वर्टिकल मोबिलिटी इन अ स्कूल इन हायर सेकंडरी. हांव बरेचशे कोर्सीस हेका वर्टिकल मोबिलिटी आसपाक जाय हाज्या खातीर आमच्या डिपार्टमेंटांनी थिंकींग हाजेर सुरवात केला. सगळ्यात बरो कावन्सिलर जर कोण जावपाक शकता आसत जाल्यार तो टीचर. सगळ्यात बरो करियर गायडन्स कोण करपाक शकता आसत जाल्यार तो टीचर. न्यू एड्युकेशन पॉलिसी ह्या विशयाचेर उलयनासतना जावपाना. आमकां 1986च्या उपरांत पयलेच फावटी न्यू एड्युकेशन पॉलिसी NEP 2020 ही मेळिल्ली आसा. गोंयांत आमी खूब मोठ्या प्रमाणात शिक्षण क्षेत्रांतल्या सगळ्याच शिक्षण तज्ञांनी ताचें स्वागतूय केलां. पॅन्डेमिका खातीर जरी आमकां डिले जालो आसलो जाल्यार निश्चितच फुडल्या वर्सा आमी मोठ्या प्रमाणात न्यू एड्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट करपाच्या तयारीत आसा. विकास कामांच्या दाव्यांबाबत आणि 16,000 लिटर मोफत पाण्याच्या घोषणेवरती मगोचे नेते सुधीर ढवळीकरांनी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्यावरती प्रखर टीका केली आहे. मुख्यमंत्री लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप ढवळीकरांनी केला आहे. पूण ज्याचो बिल 18 क्युबिक मीटर आसा ताका हे 3.5 लागतात, पूण दुसरो स्लॉब 15 ते 25 क्युबिक मीटर 9 रुपया गेला. म्हणजे ह्या मनशाक फुडले 5 हांकां 10 हांकां 90 रुपया ते जाले 10 क्युबिक मिटरां आणि फाटले 3.5 रुपयांनी पे करा. ते फ्री न्हय, फ्री ज्याचो ज्युडिशियस यूज करता पळय तितलेच फ्री. पूण त्याच बरोबर सर्वसामान्य म्हणजे आमी हे जे 7 रुपये केले ते ताणें 9 केले. ते ताणें हातूच लावना ताका, ताणें एकदम 9 केला. आनी दुसरें कितें केलां 25 ते 40 हातून 10 मनशां वयले कुटुंब येता. 10 मनशां वयले कुटुंब जे येता ताका 15 रुपया क्युबिक मीटर गेला. एकदम वाडयले. ही कितली आशिल्ली पयलीं आशिल्ली 9 रुपया 35 पर्यंत. ही ताणें 15 क्युबिक मीटर 25 ते 40 क्युबिक मीटर नवो स्लॅब केलो. 35 काडले आनी 15 क्युबिक मीटर केलो. आनी 40 to 15 पर क्युबिक मीटर फ्लॅट रेट फॉर ऑल युनिट्स. आतां म्हाका सांगा ह्यातून तुवें ज्युडिशियल युजा खातीर जे जायकान सांगिल्लें तें केलें, त्या बद्दल दुमत ना. ते 4 मनशांच्या फॅमिली खातीर केलें. हे जे नोटिफिकेशन आयलां हे पयलींचें हे हातून तुम्ही वाचले नंतर तुमकां कळटा की अक्षरशः सर्वसामान्य मनशां ज्याची फॅमिली 5+ आसा तांकां कळ्ळें फास लागला. कडेन पयशे खंय आहा. आज तुवें 200 कोटी रुपये घेतल्या बॉन्डाचे, घेतल्या काय ना सांगात म्हाका. पयरच्या आठवड्यात तुवें 100 कोटी घेतल्या. लोकांक फटोवं नाका. कॉन्ट्रॅक्टरांक तुवें आतां एज ऑन टुडे 350 कोटी रुपये दिवपाक जाय. ते कशें दितलो तें सांग. वास्कोचो बस स्टँड तुजो इनकम्प्लीट आसा. पयर प्रियोळ मतदारसंघात बेतकी खांडोळा 30 कोटीचो फावंडेशन स्टोन घातलो. जे काम 20 कोटीन जाता ताचो एस्टिमेट 30 कोटी केला. कर ताजेर हांव मागीर उलयतलो योग्य वेळार. आजून बसून जी हॉस्पिटलां हातांत घेतल्या ती चालू जावना. पेडणे हॉस्पिटल इनकम्प्लीट स्थितीत आसा. काल कासावलेचें इनॉग्रेशन केलां तें इनकम्प्लीट स्थितीत आसा. काकोडेचें हॉस्पिटल इनकम्प्लीट स्थितीत आसा. केपेंचें हॉस्पिटल इनकम्प्लीट स्थितीत आसा. ही तुमचे मेन जे आमचे GMC थोडे हॉस्पिटल बांदतात ते इनकम्प्लीट स्थितीत आसा. तुमचे मडगांवचे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आसा ते
इनकम्प्लीट स्टेजीस आहा ही केन्ना कंप्लीट करतलो तें सांग म्हाका ओगीच ते फावंडेशन स्टोन घालनाका आनी दुसऱ्याचेर टिका करना तूं फावंडेशन स्टोन घाल आनी ती कामाय करना कशें पार्सेकारांनी फावंडेशन स्टोन घातली ती कामां जावंकूच ना मागीर खुद्द ताच्या मतदारसंघातली कामां ताची जावना बाकीचे सोड सो इलेक्शन आयलें म्हणटकीर आपूण 150 कोटी दिवचे पयलीं लोकांक सांग तूं पयलींचे जे प्रोजेक्ट आसा ते कंप्लीट केन्ना करतलो आमचे मेरशेचे तुजो कोर्ट बिल्डींग केदी व्हडली कोर्ट बिल्डींग मेरशेत आसा तेवटेन तूं स्पोर्ट्सान जीं कामां घेतल्यात ती सगळीं अर्धवट स्थितीन आसा अनंत चतुर्दशीनंतर गोव्यात नवी राजकीय समीकरणं पाहायला मिळतील असा दावा मगोचे नेते सुदीन ढवळीकरांनी केलाय. भाजपचेच लोक भाजपवरती प्रचंड नाराज आहेत. पुढच्या निवडणुकीमध्ये भाजप आमदारांचा आकडा 1 अंकी संख्येवरती येणार असल्याचं भाकीत देखील ढवळीकरांनी केलंय. म्हजो फोटो न्हय म्हज्यो मिटिंगो भरपूर जाल्यो. इट इज पार्टली ऑन द डेव्हलपमेंट पार्टली पॉलिटिकल कारण खुबशे भारतीय जनता पक्षान जे आमदार गेल्या ते सध्या थंय रावपाचे मनस्थितीत ना हें सामकें शुअर. हांव आतांच कांय उलयना. आमची 11 दिसांचो गणपती आमी अनंत चतुर्दशी म्हणटा त्या नंतर खुबश्यो गोश्टी एक एक ओपन जातल्यो आनी त्यो तुमकां सगळ्यांक कळटल्यो आनी त्या खातीर जे जे कोण म्हाका मेळ्ळ्या पार्टली फॉर डेव्हलपमेंट म्हजीय थोडी कामां आशिल्लीं त्या खातीर मेळ्ळ्या. हांव सगळे मंत्र्यांक मेळ्ळां सगळ्या आमदारांक मेळिल्लो आसा आनी तुमकां थोड्याच दिसांनी नवें पिक्चर मुखार दिसतलें. सी सरकाराच्या कामकाजावर सगळेच नाराज आहे. मायकल लोबो कशाला. मायकल लोबो हा एक मंत्री त्यांच्या मंत्र्यामध्ये भांडणं चालू आहे ना ते कशासाठी नाराज कशा ते त्यांनी जाताना काय सांगितलं होतं आमच्या मगो पक्षाच्या आमदारांनी आणि काँग्रेसच्या यातून जे तिथं गेले त्यांनी काय सांगितलं आम्हाला डेव्हलपमेंट करण्यासाठी गेलो म्हणून. काय डेव्हलपमेंट झाला तुम्हीच बघा ना. तुम्ही काय डेव्हलपमेंट झाला तुम्हाला सांगा ना. एक नवीन प्रोजेक्ट तुम्ही आणू शकला नाही. तुम्ही फक्त फाउंडेशन सोडून घालता प्रोजेक्ट चालूच होत नाही. आय हॅव टोल्ड यू व्हेरी क्लिअरली ऑन दिस. वेट फॉर अप टू अनंत चतुर्दश विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अवर कम्युनिटी आणि त्यानंतरच काही बरी डिसिजनां जी गोंयच्या भल्या खातीर जातली त्याबद्दल तुम्हाला जो माणूस मगो पक्षामध्ये येतो त्याचं मी स्वागत करणार पण त्याचप्रमाणे उड्या मारणाऱ्यांना जवळ करणार नाही. तिथं कोण कोण किती जण आहेत. आम्ही 2 देतोच ना. मी स्वतः आहे आणि माझा भाऊ आहे म्हणजे आम्ही 2 देतो. त्यांना कशाला नाही म्हणणार. जो चांगलं काम करतो त्याला आम्ही पक्षात घेणार. मी एवढंच सांगेन जो चांगला आणि ते माझ्यावरती नाही. ही जी कमिटी आहे मी मेंबर ऑफ द कमिटी नाही आहे. एक्झिक्युटिव्ह कमिटी हे आहे आणि माझा भाऊ अध्यक्ष आहे. एक्झिक्युटिव्ह कमिटी आमची 16 जणांची आहे. ते इथं बसून याच टेबलवरती बसून डिसिजन घेतात. नाही अजूनपर्यंत युती तुम्ही मी सांगितलं 11 अनंत चतुर्दशी होऊ दे त्यानंतर आपण याच्यावर पोहोचू. भाजपचे मंत्री मायकल लोबो आपल्या राजकीय विधानांमुळे बरेच चर्चेत असतात. अनेकदा भाजप विरोधी भूमिका घेणारे लोबो पुन्हा एकदा चर्चेत आलेत. यावेळी चर्चेत येण्याचं नेमकं कारण काय पाहूयात या संदर्भातला सविस्तर वृत्तांत. 2012 साली पहिल्यांदा भाजपचे आमदार म्हणून निवडून येत विधानसभेतील आपली कारकीर्द सुरू करणारे मायकल लोबो हे अल्पावधीतच प्रसिद्धीच्या झोतात आलेलं राजकीय व्यक्तिमत्व. सुरुवातीला मनोहर पर्रीकरांच्या नेतृत्वाखाली लोबो काहीसे शांत दिसत होते. मात्र 2017 साली काँग्रेस पक्षाला सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून लोकांनी कौल दिला असताना भाजपला सत्तेवर विराजमान करून देण्यात मायकल लोबोंचा मोठा वाटा होता. त्यावेळी खऱ्या अर्थानं मायकल लोबोंची राजकीय ताकद गोव्याने पाहिली. स्वतः मंत्रिपद न घेता ते सहयोगी पक्षांसाठी सोडत मायकल लोबोंनी राजकीय चाणाक्षपणा दाखवला. मनोहर पर्रीकरांच्या निधनानंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. मोगो आणि गोवा फॉरवर्डच्या मंत्र्यांना मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी डच्चू दिला आणि शेवटी मायकल लोबोंची मंत्रिमंडळात वर्णी लागली. मात्र त्यानंतर लोबोंच्या महत्वाकांक्षा वाढतच गेल्या. आता तर मायकल लोबो हे भाजपसाठी मोठं उपद्रव मूल्य ठरत आहेत.
मायकल लोबो काँग्रेसच्या वाटेवर आहेत अशी चर्चा आहे. मध्येच ते सुधीर ढवळीकरांनाही भेटले. परवा तर त्यांनी म्हापशाचे काँग्रेस उमेदवार सुधीर कांदोळकरांच्या वाढदिनी हजेरी लावत कांदोळकर चांगलं काम करतायत, त्यांना आणखीन मोठ्या संधीची गरज असल्याचं वक्तव्य केलं. रोड वायडनिंगाचें काम चालू आसलें तेन्ना तेणें भरपूर सहभाग्य दिल्लें आहा आनी बरें कामूय केल्लें आहा. म्हापशेकारांनी ताका सदांच साथ दिल्लो आहा. तेचे वांगडा रावन म्हाका दिसता कितलींशींच इलेक्शनां म्युनिसिपॅलिटीक ताका जिखयल्लो आहा. तेणें एक टायमार लोकांनी ताका मातसो फाटीं दवरलो MLA इलेक्शन आनी ताका ऑल द बेस्ट म्हणून येयल्लो हांव ह्या आयज आनी हॅपी बर्थडे. तेचे गूड हेल्थ ताका देवान दिवची आनी बरी ताकद दिवची ताका काम करपाक. म्हापशेकारांचो एक म्हापशेकारांचो एक विजन आहा म्हापशेकाराच्या लोकांचे की तेणें आनीक हेच्याकून फुडें एक पावल मारून काम करचें म्हणून. आनी म्हाका दिसता की म्हापशेकार लोक तेजे वांगडा आहा, फुडें तेजे वांगडा रावतले. आनी एकदां अ वेरी बिग हॅपी बर्थडे टू बाब सुधीर कांदोळकर. सुधीर भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सुधीर भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. लोबोंच्या ह्या कृतीमुळे ते काँग्रेसमध्ये जाणार ह्या चर्चा आणखीन जोर धरतायत. मायकल लोबो कुठे जाणार, कोणता पक्ष निवडणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्यात. मात्र मायकल लोबो जास्त काळ भाजपमध्ये राहणार नाहीत या मतावर राजकीय विश्लेषक पोचलेत एवढं मात्र खरं. सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेने, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी. भाजप नेते तथा फातोर्डाचे माजी आमदार दामू नाईक यांचा 50वा वाढदिवस थाटात साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येवो अथवा न येवो, लोकांच्या सेवेमध्ये कायम असेन असं दामू नाईक यांनी यावेळी म्हटलंय. हांवें मुद्दामून एक गजाल हांव सांगतलो की एखाद्या तरणाट्यान म्हणजे ताज्या कडल्यान शिकचें, ताज्या कडल्यान घेवचें. आपल्या परिस्थितीचेर म्हणजे खितपत रावच्या पेक्षा ताजेर आपूण मात करतलो हे जर शिकचे आसत जाल्यार निश्चितच दामू कडल्यान शिकचें. त्या खातीर हांव तेजें खूब खूब अभिनंदन करतलो. ताज्या कडल्यान तें शिका सारकें आसा. त्याती आयच्या तरणाट्यांनी खंय तरी म्हाज्या परिस्थितीचेर हांव मात करतलो आसत, कशा पद्दतीन मात करची हें तेज्या कडल्यान शिकचें अशें म्हाका दिसता. आयच्या ह्या सुवाळ्याचेर परत एकदां हांव ताका वाडदिसाच्यो उलोवणीत परबी दिता आनी निश्चितच फुडले येता ते दीस ताज्या खातीर अच्छे दिन आसतले. मत मारला तांचे खातीर म्हजें दार कित्याक बंद करूं, तांचे खातीर हांव कित्याक वावुरचें चालू दवरलें. अगेन आय गॉट अ ऑपॉर्च्युनिटी टू contest and that was in 2017. I pulled 9,182, still much better than the earlier. Still हांवें विचार केलो, पडलें मरे कांय हरकत ना, परत 9,182 लोकांक लागून कित्याक दार बंद करुया, परत चालू केलें. चालूच आसा तें आज पर्यंत चालू आसा, तें फुडें पर्यंत उरतलें. तो दीस सोमार आशिल्लो, आयज दीस सोमार आसा. आयच्या दिसा हांव उतर तुमकां दिल्लें आसा. जनते खातीर वावुरलो, जांचे खातीर वावुरलो, असोच वावरत रावतलो. फाटल्यान एक वाक्य केन्नाय उरतलें, एक दामू नायक आशिल्लो तुमच्या मोगाचो, तुमचे ब्लेसिंग. सांत-आंद्रे मतदारसंघातील कुडका इथल्या ओसवाल डायस यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 200 जणांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे, आमदार फ्रान्सिस सिल्वेरा उपस्थित होते. आक्षीमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमामध्ये सांत-आंद्रेतील सरपंच, पंच आणि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. सांत-आंद्रे कॉन्स्टिट्युन्सान की चडशी पळय कामां जालेली आसा आनी जावंक नासलेली ती सगळी आमच्या बाब फ्रांसीस सिल्वेरीन सक्सेस करून दिलेली आसा. देखून म्हाकाय दिसता की आमी सगळो लोक एकवट जावन ताका ह्या वरा चान्स दिवचो. बीजेपीन जावन आमी पळोवया तो कितले आमची कामां करतलो आनी सक्सेस जातलीच आमची सगळ्यांची कामां. देखून हांव लोकांक एक रिक्वेस्ट म्हाजो
की वी विल वोट एवरीवन फॉर बीजेपी. आय हॅव ऑलरेडी रिक्वेस्टेड द youth and as well as I will go with the other people also and tell the other seniors and the juniors also that we will stay by Francis Silvera. Actually, I was just a social worker, not working for any party or any source or anything. म्हणजे माझे कोणाशे हांव आसलो कामांक ऑयल अँड गॅस कंपनीन आनी अजुनूय हांव कामांक ऑयल अँड गॅस कंपनीन आसा. पूण हांवें जें पळयलां आमचे सांत आंद्रे कॉन्स्टिट्युन्सान चडशीं सगलीं कामां लोकांची पेंडींग उरलेली, ह्या फाराय उरलेली, पूण चडशी फ्रांसीस सिल्वेर बाबान करून दिलेली आसा. थोडी अजुनूय उरलेली, ती जातेली आमची कामां, आमची ना कामां ती. पण आमी आतां लोकांनी तेका काँग्रेसीनसून बीजेपीन येयला म्हणून ते आमी बॅकवर्ड ते आनी पळोवंक वयचे न्हू लोकांक. आमकां एकूच जावं की आमचो मनीस कोण फ्रांसीस सिल्वेर. वेदर ही इज बीजेपी or whether he is Congress, it doesn't matter to us. He will always be by the people, for the people. This is what my saying is. भारतीय जनता पार्टीचे फायनली जो काम करता पळय तो फुडें वचत वचतो न्ही. आज तिकीट डिक्लेअर करून येवना दॅट तो भारतीय जनता पार्टीचे नवीन नवीन एडिशन करत आसा. आतां एडिशन केल्या नंतर हांगाले जे एडिशन जाता त्या हातूंतल्यान जे नांव वतलें तो कमी उमेदवार जातलो. त्यामुळे आज हांव ऑफिशियली इलेक्शन डिक्लेअर जावना तो म्हणजे इलेक्शनाचो नाव डिक्लेरेशनाचो प्रश्नच येना हांगासर. सगळ्या धर्माचे किंवा ख्रिश्चन हिंदू सगळेच जण भितर आसात. त्याचे बरोबर सगळे सिनियर सिटीजनूय आसात आनी त्यामुळे अजीतचे अंडर द लिडरशीप ऑफ अजीत ताणें आज बरेचशे जे हांगा पार्टीन प्रवेश करून घेतलो तांचो आनी ताका लागून हांव ताका पयलीं कॉंग्रेच्युलेट करता. ओजी ऑजवर्ल्ड डायस आमचो लागशिल्लो फ्रेंड जेन्ना ताणें चिंतलें ही आमची बीजेपी पार्टी आयज वयर वयर सरत आसा अंडर द लिडरशीप ऑफ आवर चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत, माय गुड फ्रेंड प्रेसिडेंट. आमी दोगूय बरोबर आमदार जाल्ले 1999 तो प्रेसिडेंट जाला, अध्यक्ष जाल्लो आसा बाब सदानंद तनावडे. आयज तो आमच्या मतदारसंघात येयला आनी बाब ऑजीन आनी आमचे बरोबर भुरगे आसात आयज ते यूथ हे आमचे बीजेपी पार्टीन जॉयन जातात. आनी तेच बरोबर हांव ताका बाब ऑजीक ताजे फॅमिलीक आनी तांच्या युथांक काळजांतान देव बरें करूं म्हणटा. कित्याक तूं हें आमकां बीजेपी पार्टीक आयज तूं सपोर्ट दिताय आनी तूंय मागताय जे दुसरे कोण तुजे वेल विशर्स आसात बरे मागपी आसात ते बीजेपी पार्टीक सपोर्ट करपाक. कित्याक आमी सांत आंद्रे मतदारसंघात खुबशें डेव्हलपमेंट आयज सुरवात जालेली आसा. जेन्ना हांव बीजेपीन सरलेल्याक खुबशें डेव्हलपमेंट आतां जावपाचें आसात. आतां आमचे फुडले एक चवथ नंतर आमचे चीफ मिनिस्टर पार्टी प्रेसिडेंट हे आमचे टूर करतलो तेन्ना तुमकां कळोन येतले आमचे कितले फाउंडेशन स्टोन आमी घालपाक सोदतात ते. कोरोनाच्या भीतीमुळे मागील वर्षीप्रमाणे यावर्षी देखील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीचा काही भाग ऑनलाईन आणि काही भाग ऑफलाईन पद्धतीनं होण्याची शक्यता आहे. यावर्षीचा 52वा चित्रपट महोत्सव 20 ते 28 नोव्हेंबर या काळामध्ये होईल. या महोत्सवाच्या प्रतिनिधी नोंदणीला सुरुवात झाली आहे. इफ्फी गोवा या संकेतस्थळावरती प्रतिनिधी नोंदणी सुरू झाली आहे. यावर्षी कोरोनामुळे 51वा चित्रपट महोत्सव झाला नाही. नोव्हेंबरमध्ये होणारा महोत्सव यावर्षी जानेवारीमध्ये झाला. 52वा महोत्सव मात्र ठरल्यानुसार नोव्हेंबरमध्येच होईल. काही चित्रपटांचे आयनॉक्समध्ये तर काही चित्रपटांचं OTT माध्यमातून प्रक्षेपण केलं जाईल. ओपन फोरम, मास्टर क्लास हे कार्यक्रम देखील OTT माध्यमातूनच होण्याची जास्त शक्यता आहे. चित्रपट संचालनालयासह आतापर्यंत मनोरंजन संस्थेच्या 2 बैठका झाल्या आहेत. चतुर्थीनंतर आणखी काही बैठका होण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये कार्यक्रमांची रूपरेषा आखली जाईल असं मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे मनोरंजन संस्थेचे अध्यक्ष आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मनोरंजन संस्थेची बैठक होणार आहे. मागील वर्षी बाहेरील राज्यातील प्रतिनिधी महोत्सवाला येऊ शकले नव्हते. यावर्षी देखील ते येण्याची शक्यता कमीच आहे.